कदाचित माझ्याबद्दल कोणी निवेदन करणार नाही म्हणून मीच माझं निवेदन करतो आणि गझल सादरीकरण करतो. तसं काही विषय नाही. आतापर्यंत या पूर्ण मुशायऱ्याचं अतिशय सुंदर बहारदार सूत्रसंचालन करणारे आमचे सतीशदादा मालवे यांना मी इथे त्यांची सुंदर गझल सादर करण्याकरता आमंत्रित करते. मी मजा करत होतो बरं. बरं, असं काही हरकत नाही. तुम्ही या तोडका मोडका सूत्रसंचालन चांगलं वानवलं, त्याच्यामुळे जरा बरं वाटलं. काही सुट्टे शेर ऐकवतो की किती विजांशी आधी लढला होता, किती विजांशी आधी लढला होता, नंतर कोठे तो कोसळला होता. की किती विजांशी आधी लढला होता, नंतर कोठे तो कोसळला होता. आणि शेवाळाने तुला स्पर्शिले नाही, शेवाळाने तुला स्पर्शिले नाही, तुझाच वेडे पाय घसरला होता. की शेवाळाने तुला स्पर्शिले नाही, तुझाच वेडे पाय घसरला होता. आणि भूमिहीन तर आता आता झालो, भूमिहीन तर आता आता झालो, एकेकाळी जमीन जुमला होता. किती विजांशी आधी लढला होता, नंतर कोठे तो कोसळला होता. आणि हा बघा, एक शेर म्हटलं ऐकवतो की स्वतःशी वागतो कृष्णा खरे जर मी. ते नाही का आपल्या टी व्हीमध्ये ओरडतात, जो कुछ कहूंगा सच के सिवा कुछ नहीं कहूंगा. त्याच्याहून सुचला आता मला की स्वतःशी वागतो कृष्णा खरे जर मी, कशाला हात ठेवू या गीतेवर मी. की स्वतःशी वागतो कृष्णा खरे जर मी, कशाला हात ठेवू या गीतेवर मी. तुझ्या पायात गोळे येत नाहीत का, तुझ्या पायात गोळे येत नाहीत का, तुला बघतो कधीचा या विटेवर मी. विठ्ठल, गझल विठ्ठलांसाठी शेर आहे की तुझ्या पायात गोळे येत नाहीत का, तुला बघतो कधीचा या विटेवर मी. आणि मी पुण्यात राहतो, मी मूळचा अमरावती जिल्हा आहे माझा, वऱ्हाडी माणूस आहो मी. की काय शेर होता विसरलो वाटते. की स्वतःशी वागतो कृष्णा खरे जर मी, कशाला हात ठेवू या गीतेवर मी. तुझ्या पायात गोळे येत नाहीत का, तुला बघतो कधीचा या विटेवर मी. आणि वऱ्हाडी बाज माझा ठेवला कायम, वऱ्हाडी बाज माझा ठेवला कायम, जरी सांगायला आहे पुणेकर मी. धन्यवाद. की वऱ्हाडी बाज माझा ठेवला, एक लई सवय बेकार आहे माझ्यानं. भरपूर शेअर पाठतात, पण कधी कधी काय एवढी हँग मेमरी होती की मी चालू मध्ये विसरून जातो. मग तसंच होते ते. असो की पण आता आठवण आलेली आहे, परत ती मुकरर म्हटल्यावर मला ऐकावं लागेल की जाऊ द्या. वऱ्हाडी बाज माझा ठेवला कायम, जरी सांगायला आहे पुणेकर मी. आणि जाऊ द्या की तुला किंमत तुझी देणार आहे मी, तुला किंमत तुझी देणार आहे मी, तुझ्या नाण्यातला कलदार आहे मी. तुला किंमत तुझी देणार आहे मी, तुझ्या नाण्यातला कलदार आहे मी. कधीचे अंबराला सांगतो आहे, कधीचे अंबराला सांगतो आहे, फुटू दे पंख मग उडणार आहे मी. आणि की तुला किंमत तुझी देणार आहे मी, तुझ्या नाण्यातला कलदार आहे मी. तुला आश्वासनावर ठेवतो आहे, तुला आश्वासनावर ठेवतो आहे, जरा समजून घे सरकार आहे मी. असं तुला आश्वासनावर ठेवतो आहे, जरा समजून घे सरकार आहे मी. आणि एक गझल पेश करतो की आजन्म सावलीच्या शोधात राहिलो, आजन्म सावलीच्या शोधात राहिलो, मी यामुळे उन्हाच्या लक्षात राहिलो. की आजन्म सावलीच्या शोधात राहिलो, मी यामुळे उन्हाच्या लक्षात राहिलो. आणि सत्कार आज माझा त्यानेच ठेवला, सत्कार आज माझा त्यानेच ठेवला, काटा बनून ज्याच्या हृदयात राहिलो. सत्कार आज माझा त्यानेच ठेवला, काटा बनून ज्याच्या हृदयात राहिलो. एक शेर फार चांगला शेर आहे. आजन्म सावलीच्या शोधात राहिलो, मी यामुळे उन्हाच्या लक्षात राहिलो. आणि मागावरी शिकारी माझ्या असूनही, मागावरी शिकारी माझ्या असूनही, दाणे टिपावयाला मी जात राहिलो.
आजन्म सावलीच्या शोधात राहिलो मी, यामुळे उन्हाच्या लक्षात राहिलो. अन मन मोकळेपणाची नाही मला मुभा, मन मोकळेपणाची नाही मला मुभा. बहुतेक याचसाठी वृत्तात राहिलो. आणि गावाकडील शेती विक्रीस काढली, गावाकडील शेती विक्रीस काढली. बांधून राजवाडा शहरात राहिलो. जन्म सावलीच्या शोधात राहिलो मी, यामुळे उन्हाच्या लक्षात राहिलो. आणि शेवटचा शेर आहे की वनवास जीवनाचा भोगायचा किती, वनवास जीवनाचा भोगायचा किती. अख्खी हयात मी या प्रश्नात राहिलो. जन्म सावलीच्या शोधात राहिलो मी, यामुळे उन्हाच्या लक्षात राहिलो. तर असो, धन्यवाद, खूप खूप धन्यवाद सर्वांचे. एकच शेर ऐकवतो की तुला कुठल्या प्रमाणाची गरज नव्हती, स्वतःला सिद्ध करण्याची गरज नव्हती. तुला कुठल्या प्रमाणाची गरज नव्हती, स्वतःला सिद्ध करण्याची गरज नव्हती. तसाही या दरीवर जीव जडलेला, उगाच तू ढकलण्याची गरज नव्हती. धन्यवाद.